तर मंडळी आज आहे सप्त्याचा लास्ट दिवस म्हणजेच काल्याचा कार्यक्रम म्हणून सगळी एवढी गर्दी कीर्तनाला आहे। तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आपल्या मिनी ब्लॉग मध्ये। महादेवाचं दर्शन घेऊन आज आम्ही काल्याच्या कीर्तनाला गेलो। काल्याच्या कीर्तनाला एवढी गर्दी होती काय सांगू नका। अभंग गात आणि टाळ वाजवत कीर्तनाला सुरुवात झाली। लोक कीर्तनात एवढी दंग झाली होती की काल्याचं कीर्तन कधी संपलं हे कळलं सुद्धा नाही बघा। कीर्तनकारांनी लोकांना नामस्मरण एवढं गुंतून ठेवलं होतं की लोकांना कशाची सूदच राहिली नाही आणि सगळीजण देवाचं नाव घेत टाळ वाजवत होती। देवाचं नामस्मरण करत असताना लय भारी वाटत होतं बघा। मन कसं प्रसन्न झालं होतं। नामस्मरण करून झाल्यानंतर वेळ झाली आपल्या काल्याची म्हणजे दहीहंडी फोडण्याची आणि थोड्याच वेळात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। ते म्हणतात ना शेवटचा दिवस गोड व्हावा, सेम असं झालं इथं सुद्धा। आजचा दिवसच लय विशेष होता। हंडी मधला प्रसाद एका भांड्यामध्ये काढून घेतला कारण ही प्रसाद लोकांना वाटायचा होता ना। तर मंडळी मला एक सांगा, काल्यामध्ये फुटलेलं खापर घेण्यासाठी लोक गर्दी का करते कमेंट करून नक्की सांगा। थोड्याच वेळात आरतीला सुरुवात झाली आणि कीर्तनाचा शेवट बोला पुंडलिक वरदे वर श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय असं म्हणत कीर्तनाचा शेवट झाला। अखंड हरिनाम सप्त्याची ही 7 दिवस कशी गेली ती कळलं सुद्धा नाही बघा। कीर्तन झाल्यानंतर ही प्रसाद खायला पंगत बसली होती। भगवंताचं नाम घेत प्रसाद खायला सुरुवात केली। बायांची पंगत झाल्यानंतर ही पुरुष मंडळी सुद्धा बसली पंक्तीला आणि आता ही सगळेजण बसली ती म्हणल्यानंतर आम्ही का मागं राहू, मग आम्ही बी बसला पंक्तीला आणि प्रसाद खातच होतो तेवढ्यात कळगी नदीचं पाणी वाढा लागले म्हणून आणि मग काय प्रसाद खाऊन निघालो नदीचं पाणी बघायला आणि तिथं जाऊन बघतो तर काय नदीचं पाणी खरंच हळूहळू वाढा लागलं होतं आणि हे बघून अतुल भाऊनं गाडीला किक मारली आणि निघाला थेट शेतात जायला कारण अतुल भाऊची मोटर नदीच्या कडेलाच होती म्हणून गडबडीने अतुल भाऊच्या शेतात आलो आणि तिथं जाऊन बघितल्यावर कळलं की थोडंच पाणी कमी होतं मोटरला लागायला। मग आम्ही तिघांनी मिळून मोटरवर ढकलली। तर मंडळी दुपारनं आमच्याकडे होत्या कुस्त्या, मग काय केली गँग गोळा आणि निघालो कुस्ती बघायला आणि तिथं कुस्तीच्या मैदानावर हळूहळू माणसं जमा व्हायला लागली होती आणि तिथे गेल्या गेल्या ही 2 चांदीच्या गदा दिसल्या आम्हाला। तर ही गदा लास्टच्या 2 मोठ्या कुस्तीसाठी होत्या आणि थोड्याच वेळात पूजा करण्याचा कार्यक्रम चालू झाला। मानाच्या हे 2 गदा मैदानात ठेवून त्याची पूजा करून घेतली। तर मंडळी ही आपली 2 पैलवान कशी आहे ती कमेंट करून नक्की सांगा आणि थोड्याच वेळात आपले तहसील साहेबाचं वाजत गाजत आगमन होते आणि माजी सभापती नागेश बापू साठे फेटा आणि हार घालून त्यांचं स्वागत करतात। तहसील साहेबाच्या हस्ते कुस्तीला सुरुवात होती आणि इथं बारकी बारकी लेकरं सुद्धा असली खतरनाक कुस्ती खेळत होती की त्यांची कुस्ती बघून मलाच भीती वाटायला लागली होती आणि हातरपट्यात जिकल्या उलट्या उड्या मारायला चालू करते आणि हितनं पुढे सगळ्या बारके पोरांच्या कुस्ती चालू होत्या त्या। आणि आज कुस्ती बघायला पत्रकार संघ पुण्यनगरीचे तालुका अध्यक्ष विलास पवार हे सुद्धा कुस्ती बघायला आले होते। सगळ्यांच्या कुस्ती झाल्यानंतर शेवटच्या 2 कुस्त्यापैकी दुसरी कुस्ती चालू होती पण ह्या 2 नंबरच्या कुस्तीचा निकाल लागतच नाही कारण ह्याने कुस्तीच खेळली नाही आणि ह्यांचा गुडघा सुद्धा मातीला लागला नव्हता। नाईलाजाने मानाचा गदा ह्या दोघांना पण मिळत नाही। ज्याची सगळीजण आतुरता बघत होती पहिल्या कुस्तीची ती कुस्ती आता चालू होणार होती आणि आतुरता का नसणार बरं, कारण मलिकपेठचा पठ्ठ्या विजय डोंगरे हा कुस्ती खेळायला होता, तो लाल लंगोटवाला। मग काय ह्या दोघांची चालू झाली कुस्ती, डोळ्याचं पारणं फेडणारी अशी कुस्ती झाली होती दोघांची आणि मग काय होणार होतं, आपला विजय भाऊ जिंकला की कुस्ती जिंकल्या त्याला खांद्यावर घेऊन नाचवाच लागली की सगळीजण नाचत असताना त्याला गदा दिला आणि हार घातला। सगळीकडे नुसतं जल्लोष चालू होता बघा आणि आपला विजय